नमस्कार. या ठिकाणी सरकारचा आपण ज्या ठिकाणी जाहीर निषेध करतोय, कारण सोयाबीनचे बाजारभाव तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो, अत्यंत कमी बाजारभाव या ठिकाणी आहे. उत्पादन खर्च निघणे अशक्य आहे. बऱ्याच दिवसापासून सोयाबीनचे बाजारभाव याच रेंजमध्ये आहे. सध्या जर बघितलं तर मराठवाडा, त्याचप्रमाणे विदर्भ, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण विभागामध्ये जर बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव 5,000च्या आतच आहे. हे बाजारभाव 2 ते 2.5 वर्षापासून तब्बल तेवढेच आहे. बाजारभावात मोठी वाढ या ठिकाणी होत नाही. सरकार या ठिकाणी लक्ष देताना दिसत नाही. राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, त्यांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी फसवण्याचं काम सध्या केलेलं आहे. खूपच कमी बाजारभाव सध्या आहे. यामध्ये जर बघितलं तर नगरमध्ये बघा कमीत कमी 4,000 तर जास्तीत जास्त 4,600, लातूरमध्ये कमीत कमी 4,000 तर जास्तीत जास्त 4,700, हिंगोलीमध्ये कमीत कमी 4,000 तर सरासरी 4,600. यानंतर विदर्भामध्ये नागपूर, अमरावतीमध्ये बघितलं तर सरासरी 4,200 रुपयाच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी आहे. पुणे, नाशिक, नगरमध्ये सुद्धा, बीडमध्ये सुद्धा 4,000 ते 4,600च्या दरम्यान बाजारभाव आहे.